प्रभादेवीच्या गणेशनगर भागातील 31 झोपडीधारकांना SRA अंतर्गत उद्या घरांची लॉटरी मिळणार होती, पण काही कारणास्तव ती लॉटरी रद्द करण्यात आली आणि त्या विरोधात स्थानिक आमदार महेश सावंत हे उद्या उपोषण करणार आहेत। आपण सध्या गणेशनगरमध्ये आहोत आणि गणेशनगरचे काही नागरिक आपल्यासोबत आहेत। तुम्हाला कधी कळलं की लॉटरी रद्द झालेली आहे? हे आम्हाला आता 4 दिवसापूर्वी कळले। 4 दिवस झाले। ॲक्च्युली आमची आता उद्या हे होती झूम मीटिंग होती, पण ती रद्द झालेली आहे आणि त्याच्या बदली दुसरे हे लावलेत, नोटीस लावलेले आहेत, दुसऱ्या लिस्ट लावलेले आहेत। पण कारण काय दिलं रद्द करायचं? ते कारण काय माहिती नाही आम्हाला, फक्त त्याच्या बदली दुसरे लावलेले। आमची लिस्ट काढून दुसऱ्या 56 नावाच्या लोकांची लिस्ट लावली आहे। आमची लिस्ट तिथे नाहीये, मी काल बघून आली 9 नंबर बिल्डिंगच्या इथे। पण कारण काय तिथे लिहिलेलं नाही, काहीच नाही। आमची ऑलरेडी लागली होती लिस्ट, ती काढून टाकली आणि उद्या आमची झूम ॲपवर मीटिंग होती 2 वाजता। आता लिस्ट काढली तर आमची उद्या मीटिंग होणार का? किती महिन्यांपासून किती वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता तुमचा? आज 6 महिने झाले। आम्ही महेश सावंत जे आमदार आहेत त्यांच्याकडे आज आम्ही 6 महिने जातोय। 9 नंबर मध्ये 57 रूम नाही, किती 47 रूम खाली आहेत, तिथे आम्ही 31 लोकांसाठी हे केलं होतं, तर अजून काही त्याचं हे झालेलंच नाही। ते होतोय सांगतात आणि इथे आम्हाला ज्या 3 कमिट्या आहेत तिथे काय केलं, 2 कमिट्यांना 15-16 रूम दिल्यात आणि जे आता आम्ही मधली जी लोक राहिलो आहेत त्यांना आम्हाला जो बिल्डर आहे सुधाकर शेट्टी ते सांगतात की तुम्ही चेक घ्या आणि इथून जावा, तुम्हाला पुनर्वसन आम्ही इथे करून देणार। चेक कसला चेक? घर भाडं 25,000 महिन्याचं, तसं ते 2 वर्षाचं देत आहेत। आणि कधी आता लेटेस्ट चेक आलाय का? म्हणजे आताचा अर्ध्या लोकांनी घेतलंय, आम्ही घेतलंय नाही। तुम्ही का नाही घेतला? आम्ही नाही घेतला, आम्हाला रूम पाहिजे, आम्हाला घर पाहिजे स्वतःचं पक्क रूम पाहिजे। 9 नंबर माझा भरपूर जुना रूम आहे। किती वर्षापासून राहता इकडे? माझा आमच्या वडिलांपासून 50 वर्षाचा रूम आहे आमचा, तरी मला भेटला नाही रूम माझा। या भाऊंची कंडिशन बघा कशी आहे, पॅरेलाइज आहेत, त्यांना खूप त्रास होतो। खरं माझं सर्व इथे आहे ना, बायको पण घर कामाला जाते ना। आता आम्ही चेक घेऊन कुठे जायचं? इथे भाडं 25,000 देत आहेत आणि बिल्डिंग मध्ये रूम बघायला गेलो तर तिथे 30,000 भाडं प्लस 1 लाख रुपये डिपॉझिट मागतायत आणि आमच्या मुलांच्या शाळा आहेत, आम्ही कुठे जाणार? ह्या पावसा पाण्यामध्ये कुठे जाणार? आता आमच्या मुलांना ऍडमिशन कुठे मिळणार? ह्याचा पण जरा विचार हवा होता ना। आता जी लिस्ट लावली आहे ना त्यांनी चेक घेतलेला आहे, खरं ऍक्च्युली त्यांची गरज नव्हती, कारण ते चेक घेतले, मग आता कशात नाव लावायची? आम्ही तर घेतले नाही, ते चुकीचं काम आहे। तुम्हाला काही कारण दिलं असेल ना? काय माहिती नाही, काय नाही कारण दिलं, कारण काहीच रद्द करण्याचं कारण नाही दिलेलं आहे। मी काल स्वतः जाऊन बघून आली, आमची तिथे लिस्ट नाहीच आहे, भलत्याच लोकांची लिस्ट आहे तिथे। मी काल जाऊन बघून आली स्वतः। किती रहिवासी राहतात तिकडे? आमच्या कमिटीमध्ये 31 आहेत ना, इथे ॲक्च्युली 3 कमिट्या आहेत, गणेशनगर 1, 2 आणि 3। आणि आमच्या कमिटीला एकही रूम मिळालेला नाहीये पहिल्यापासून, नाही। समजा ही घरं जर तुम्हाला मिळाली असेल तुमचं आयुष्य थोडं बदललं असतं ना? हो, आम्हाला बदललं असं। आम्ही बोललो आता आम्हाला दिले तर आम्ही आता जाऊ शकतो तिकडे। हे असं आयुष्य तुम्ही काढू शकाल का? कोणीतरी काढू शकेल का? इथे जे राहतात त्यांना माहिती आहे की इथे किती प्रॉब्लेम होतो, हागायचे प्रॉब्लेम, मुतायचे प्रॉब्लेम, खायचे प्रॉब्लेम, सगळ्या प्रॉब्लेम आहेत आम्हाला। उंदीर वगैरे सगळे घाण येते, पूर्ण गटर भरलेला आहे, पूर्ण गटर भरले, त्याच्यामुळे मुलांना मलेरिया, डेंग्यूज वगैरे होतात। हे कोण हे करणार सांगा? डॉक्टरला अर्धा पैसा जातो। आता मी 5 वर्ष झाला आजारी आहे, महेश सावंतकडे जातो आम्ही, सदा सर्वांकडे पण, त्यांच्या साहेबांकडे पण जातो, पण त्यांनी आमची दाद घेतली नाही। का घेतली नाही? आम्ही नाही होत, मतं पाहिजे फक्त तुम्हाला। पण महेश सावंत आता प्रयत्न करतात, सदा सरवणकरांनी केलं नाही। मतदानासाठी येता आणि आमच्यासाठी उभे नाही राहत का? आज 2011ला अग्रीमेंट झालंय आमचं, किती वर्ष झाली तुम्ही विचार करा। घर आमची इथे आले ते वाढायला झाली। तुम्हाला कसला त्रास आहे? पण मी आजारी 5 वर्ष झाले, तरी मी तिकडे गेले, त्यांनी माझी दाद घेतली नाही। तिला जरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ब्रेनमध्ये तिची नस दबली आहे जरा, मग ती पडते अशी, रडली वगैरे, तर आम्ही तेच मेडिकल इश्यू घेऊन गेलेलो, पण त्यांनी काय हे रिस्पॉन्स नाही दिला। कोणी? ज्यांच्या माझे मम्मी पप्पा ज्यांच्याकडे गेलेले ना त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला। आणि महेश सरांना पण सांगितलेलं मी आजारी आहे, पण त्यांनी रूम मध्ये आमचं नाव ऍड केलेलं आहे
पण ते रूम मिळत नाही. पण आम्हाला काय मे करणार? मध्ये लिस्ट लागलेली, मे मध्ये ऍक्च्युली लिस्ट लागलेली, ती लावलेली, पण ती लिस्ट कॅन्सल केली. आता नवीन बनवली ती पण फाडली आणि दुसऱ्या लोकांची नावं लिस्ट लावली आहेत तिथे. सरकारकडून आता काय अपेक्षा, सरकारकडून तुमची अपेक्षा काय? आमच्या हक्काची घरं द्या आम्हाला, बस. आम्हाला काही नको आहे, आम्ही काय एक्सपेक्ट करत नाहीये. एवढ्याच आहे की आमच्या हक्काचे रूम आम्हाला पाहिजे, आम्हाला भाडं नकोय. पण मिळाले. तुम्ही उद्या जाणार आहात का उपोषणाला? हा? उपोषणाला जाणार आहात तुम्ही? उपोषणला मी ऑफिस मध्ये कामाला, मला सुट्टी भेटली. नाही जर उपोषण का करायचं? स्वतःचा हक्क मागण्यासाठी उपोषण का करायचं? काय गरज आहे? हा, आम्ही अपात्र आहोत ना, आम्ही पात्र आहोत ना. आज एवढ्या वर्षाचे आम्ही रहिवासी आहोत, आम्ही का उपोषणाला बसायचं? हा, हे सरकारला पण कळायला हवं का आम्ही उपोषणाला बसायचं? लोकांनी इथे तिथे भिंतीला दरवाजे लावून 4 रूम घेतल्यात आणि आज आमचं स्वतःचं हक्काचं घर आम्ही तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही. मग आम्ही का उपोषणाला बसायचं? आम्ही इथून हटणारच नाही. बघूया कोण उठवायला येतो आम्हाला. त्यांची पण नाव आहेत. आता तुमचं घर किती स्क्वेअर फीटचं? माझं 10 बाय 8च आहे. तुम्ही आता येऊन बघू शकता. आता तुम्हाला कितीचा मिळणार तिकडे? आता आम्हाला 270चा एरिया भेटणार आणि जर आम्ही आत्ता भाडं घेतलं तर आम्हाला 3 वर्षांनी सांगितलेलं आहे 500चा एरिया, पण आम्हाला 500चा एरिया नकोय, आम्हाला 270चाच पाहिजे, कारण आम्हाला भाडं नकोय. नाही दिला आम्हाला, आम्ही कुठे जाणार? नाही दिला मग आम्ही कुठे जाणार? आमचा पगार कमी आहे, 10,000 मध्ये आमचं घर चालत नाही, कारण इथे मोस्टली 305 कार्पेट. आता मिळणार. हा, आम्हाला त्यांनी प्रोजेक्ट दाखवलं कसं बिल्डिंग बांधणार, कसं तुमचं गटर पॅक होणार, 35 माळ्याच्या बिल्डिंग होणार. ते प्रोजेक्ट आम्हाला दाखवलं. एवढं तर नाही पण आम्ही एवढं पण म्हणालेलो की 9 नंबर मध्ये नसतील. तर आपण या नागरिकांशी संवाद साधला. त्यांना 270चं घर मिळणार आहे. काहींचं 10 बाय 8चं म्हणजे 80 स्क्वेअर फीटचं घर आहे. त्यांना आता या नवीन प्रोजेक्टमध्ये 270चं घर मिळणार आहे. त्यांना असंही म्हणण्यात आलं की हा चेक घ्या आणि 500 स्क्वेअर फीटचं घर घ्या, पण ते म्हणतात की आम्हाला 500 स्क्वेअर फीटचं घर नको, आम्हाला 270चं 305चं आम्हाला 270चंच घर द्या, फक्त ते आत्ता द्या. काकू आपल्या समोर रडल्या मगाशी. रहिवाशांचा हा आक्रोश आहे. हा आक्रोश घेऊन आता उद्या महेश सावंत स्थानिक आमदार उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे आता या नागरिकांना सरकार कधी न्याय देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेंसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.